नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे शहरामध्ये जर आपल्याला BCS म्हणजेच याला आता सध्या म्हणतात BSc इन कम्प्युटर सायन्स या कोर्सला 2026 मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल, खास करून SPPU ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये, तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। इथे आपण डिस्कशन करणार आहे ऍडमिशन प्रोसेस नेमकी कशी असते, पुणे शहरामध्ये SPPU ॲफिलिएटेड कॉलेजच्या व्यतिरिक्त कोणते कोणते पर्याय आहेत जिथे आपण BSc कम्प्युटर सायन्सला प्रवेश घेऊ शकतात, आता घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, कुठल्या कॉलेजमधून प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज असतील, बरंच काही आपण आज डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण फर्स्ट टाइम ह्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका। तर विद्यार्थी मित्रो, इथे पुणे शहरामध्ये आपल्याला SPPU ॲफिलिएटेड कॉलेजेस मिळतात। काही कॉलेजेस ह्या SPPUशी ॲफिलिएटेड आहे। SPPU म्हणजे काय, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। विद्यार्थी मित्रांनो, SPPUशी ॲफिलिएटेड आहे पण ऑटोनॉमस आहे, असेही भरपूर कॉलेजेस आहेत। जे काही टॉप कॉलेजेस आहेत, जवळपास सगळे ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत। ऑटोनॉमस म्हणजे थोडक्यात जरी डिग्री तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मिळेल, पण विद्यार्थी मित्रो, तुमचं जो काही सिलेबस असेल, तुमची काही जी परीक्षा असेल, तुमचे काही जे प्रॅक्टिकल असतील, फक्त आणि फक्त कॉलेजच्या हातात असतील। म्हणजे प्रत्येक ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस हा ते डिसाईड करतात, परीक्षा ते स्वतः घेतात, प्रॅक्टिकल त्यांच्या अकॉर्डिंगली कंडक्ट करतात, डिग्री मात्र तुम्हाला SPPUचीच मिळते। तर जे काही टॉप कॉलेजेस आहेत ते ऑटोनॉमस आहेत। काही कॉलेजेस हे SPPUशी आजही संलग्नित आहेत, म्हणजे परीक्षा आजही SPPU कंडक्ट करते, सिलेबस SPPUच डिसाईड करते। विद्यार्थी मित्रो, तिसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज। पुणे शहरामध्ये आजकाल खूप प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज झालेल्या आहेत आणि खास करून पुण्याबाहेरनं जेव्हा मुलं येतात ती खूप कन्फ्यूज होतात। चांगल्या मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज ते बघून येतात, त्यांच्या लक्षातच येत नाही की आपण SPPU ॲफिलिएटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेतोय की प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये घेतोय, कुठला प्रवेश चांगला, कुठे अपॉर्च्युनिटीज असतील, बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असतात। तर विद्यार्थी मित्रो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आत्ता आपला प्रायमरी फोकस पाहिजे की सर ॲडमिशन प्रोसेस कधी कुठे चालू होणार। तर विद्यार्थी मित्रो, आता सध्या ॲडमिशन नोटिसेस रिलीज झालेले आहेत। जवळपास खूप कॉलेजेसनी ॲडमिशन नोटिसेस या रिलीज केलेल्या आहेत। सगळ्यात आधी आपलं कन्फ्युजन जे आहे ते क्लिअर करा, माइंडसेट एकदम डेव्हलप करा। प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय, SPPU ॲफिलिएटेड मध्ये जायचंय, मग त्या ॲफिलिएटेड मध्ये ऑटोनॉमस मध्ये जायचंय की नॉन ऑटोनॉमस मध्ये जायचंय, कन्फ्युजन असेल, NHG अकॅडमी डेफिनेटली तुम्हाला इथे मदत करणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक गुगल फॉर्म ॲड करणार आहोत। त्या गुगल फॉर्ममध्ये आपण आपली फंडामेंटल डिटेल आणि क्युरी लिहून पाठवायची आहे। विद्यार्थी मित्र हो, आमची टीम आपल्याला लवकरात लवकर संपर्क करेल आणि आपले डाऊट्स क्लिअर करेल। आपण पुणे शहरामध्ये येणार असाल तर नक्की अकॅडमीला व्हिजिट करा, फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग करून घ्या, काही अडचणी असतील ते आपण सॉल्व्ह करू। विद्यार्थी मित्र, प्रीमियम कॅटेगरी, तर प्रीमियम का केली आपण इथे कॅटेगरी, तर ह्या आमच्या मते टॉप कॉलेजेस आहेत पुणे शहरातल्या। त्याच्यात फर्ग्युसन कॉलेज असेल, MES गरवारे मॉडर्न कॉलेज असेल, मग यांचे 2 कॅम्पस आहेत। एक कॅम्पस शिवाजीनगरला तर एक कॅम्पस तुमचं गणेश खिंडला। मग मुलं इथे कन्फ्यूज होतात, परत यांचं एक कॅम्पस वारजेला सुद्धा आहे। मग मॉडर्न म्हटलं म्हणजे गुगलला टाकल्यावर त्याला कळत नाही तुमच्या मनातलं की तुम्हाला शिवाजीनगर पाहिजे, गणेश खिंड पाहिजे की वारजे पाहिजे। कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे मित्रांनो। हे कन्फ्युजन कुठेतरी क्लिअर झालं पाहिजे। एकदा का निर्णय चुकला तो इथे रिव्हर्स करणं, त्याच्यासाठी 1 वर्ष वाया घालवावं लागतं आणि कंपनीला हे प्रूव्ह करणं की बाबा रे माझं 1 वर्ष का गेलं, तर मी ही चूक केली, हे खूप अवघड असतं। आणि हे म्हणजे स्पेशली हा जो कोर्स आहे ना, त्याला आम्ही आमच्या भाषेत मिनी इंजिनिअरिंग म्हणतो। विद्यार्थी मित्रो, ज्यावेळी इंजिनिअरिंगला जाता जाता आपण माघार घेतो त्यावेळी मुलं जनरली BSc इन कम्प्युटर सायन्सला येतात। एक नक्की सांगतो, हा तात्पुरता बायपास मार्ग आहे, पण जो अंतिम म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कराल किंवा कुठेतरी तुमचं करियर सेट होईल त्यावेळी तुम्हाला कळेल की ठीक है भाई, मैंने इंजीनियरिंग नहीं भी किया तो भी कोई गम नहीं है, सगळं काही सुरळीत इथून पुढे जाऊ शकतं हे समजून घेणं गरजेचं आहे। खूप सुंदर अशी डिग्री आहे। विद्यार्थी मित्रो, वाडिया कॉलेज असेल, MMCC कॉलेज असेल, ह्या
माझ्या मते चांगल्या कॉलेजेस आहेत, इथे आपण प्रवेश घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रो, याच्या व्यतिरिक्त काही इमर्जिंग ऑप्शन्स आम्ही इथे ऍड ऑन केलेले आहेत. आता इमर्जिंग म्हणजे काय की बाबा बऱ्याच वर्षापासून ही लोक आता हे बीएससी इन कॉम्प्युटर सायन्स वगैरे कोर्सेस घेत आहेत आणि बऱ्यापैकी तिथे फॅसिलिटीज आहेत. तर विश्वकर्मा कॉलेज असेल, पीव्हीजी कॉलेज इकडे मुक्तांगण म्हणून आहे, त्याला सहकार नगरमध्ये तिथे आहे, सिंहगड कॉलेज आहे, क्राइस्ट कॉलेज आहे, कावेरी केएचएस कॉलेज म्हणून कोथरूडमध्ये फेमस आहे, एरंडवण्यात. तर विद्यार्थी मित्र हो, हे काही ऑप्शन्स आहेत जे तुम्ही ट्राय करू शकता. आता याच्या व्यतिरिक्तही खूप कॉलेज आहेत. ह्या कॉलेज म्हणजे सगळं संपलं नाही विद्यार्थी मित्रो, अनेक ऑप्शन आहेत. आपल्या पीसीएमसी मध्ये ऑप्शन आहेत, पुणे शहरामध्ये अजूनही ऑप्शन आहेत. तुमच्या पर्सेंटेजच्या हिशोबाने हे सगळं तुम्ही प्लॅन करता. जर सीईटी मध्ये म्हणजे इंजिनिअरिंगच्या सीईटी मध्ये टॉप स्कोर झाला असेल विद्यार्थी मित्रो, टॉप कॉलेज मिळणार असेल, पहिला निर्णय तुमचा तो असेल. जर तुम्हाला कुठली अडचण असेल किंवा ते झेपत नसेल, चांगलं कॉलेज मिळत नसेल, तुम्हाला पर्याय मार्ग हवा असेल, मित्रांनो हे सेम टू सेम अपॉर्च्युनिटी देणारं तुमचं हे करिअर आहे. त्यानंतर तिसरं ऍडिशनल चॉईसेस, म्हणजे मार्क्स कमी असतील, गो फॉर दिस. इतकं आम्ही इथे सिंपल सांगू की हे जे आहे ते ऍडिशनल ऑप्शन आहे. मग हे समजा आता सर हे कॉलेजची लिस्ट वगैरे हे सगळं कुठून मिळेल, बरं गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिम्पली फिल करा. जेवढं पॉसिबल आहे तेवढ्या सगळ्या डिटेल्स आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करू. इव्हन ही फाईल तुम्हाला हवी असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करू. तर विद्यार्थी मित्रो, आता हे समजणं गरजेचं आहे की सर ऍडमिशनचा बेस काय, नाही का. ऍडमिशन हे तुमचं इंजिनिअरिंगच्या सीईटीवर होणार आहे किंवा अशी कुठली तरी सीईटी घेतली जाणार आहे का. तर विद्यार्थी मित्रो, एखाद दुखात प्रायव्हेट कॉलेज जे आहे ना ते त्यांची एंट्रन्स कंडक्ट करतं. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणतोय, हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणतोय मी, ठीक आहे. इकडे जेव्हा मी कॉलेज बोलणार त्यावेळी मी तुम्हाला एसपीपीयूशी अफिलिएटेड कॉलेज बद्दलच सांगणार आहे. माझा प्रामाणिक पहिला सल्ला आहे, एसपीपीयू अफिलिएटेड कॉलेजमध्ये प्रवेश घ्या आणि त्यानंतर तुम्ही दुसरे ऑप्शन एक्सप्लोर करू शकता. तर विद्यार्थी मित्रो, इथे सगळे जे ऍडमिशन्स होणार आहेत ते मेरिट बेसवर होणार आहेत, म्हणजे 12वीच्या मार्क्सवर तुमचे ऍडमिशन होणार आहेत. मग तुमची कास्ट वाईज इथे वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळा कट ऑफ असतो, त्याच्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, दुसरा आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व. म्हणजे थोडक्यात काय किंवा अरे कुठलाही मेरिट नाही, किती मार्क्स असतील तुला ये आणि सरळ ऍडमिशन घेऊन टाक, कारण इथे तुमचं ऍडमिशन हे सरळ होऊ शकतं. काही असेही असतात मुलं की सर असं आहे की मला जॉबही करायचा आहे, मला पार्ट टाइम कॉलेज चालेल, असं चालेल तसं चालेल, त्यांच्यासाठी इथे पर्याय उपलब्ध असतात. तर विद्यार्थी मित्रो, काही टेन्शन घ्यायचं नाहीये, तुम्हाला सगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. दुसरं, टॉप एसपीपीयू अफिलिएटेड अँड ऑटोनॉमस बीसीएस कॉलेजेस. बीसीएस म्हणजे मी सांगितलंय तुम्हाला बीएससी कम्प्युटर सायन्स. विद्यार्थी मित्रो, प्रत्येक कॉलेजचा क्रायटेरिया वेगळा आहे. हे सगळं पुन्हा तुमच्या समोर आणण्याचं हेच इथे मी सांगू शकतो तुम्हाला की आयडिया एकच आहे याच्या मागे की तुम्हाला हे कळावं की बाबा रे हा सिक्वेन्स तुम्ही कुठेतरी फॉलो केला पाहिजे. आता इथे एक कॉलेज जे आहे ते मिसिंग आहे, चुकीने मिसिंग झालं असेल, एसपी कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, तो सुद्धा ह्या लिस्टचा पार्ट आहे. सर परशुराम भाऊ कॉलेज, एफसी कॉलेज असेल, एसपी कॉलेज असेल, गरवारे कॉलेज असेल, वाडिया कॉलेज, मॉडर्न मध्ये शिवाजीनगर, एमएमसीसी कॉलेज, हे जे कॉलेज आहेत बऱ्यापैकी चांगले कॉलेज आहेत. सगळ्यात आधी समजा पर्सेंटेज डिसेंट असतील विद्यार्थ्यांनो, तर सगळ्यात आधी तुम्हाला हे पर्याय जे आहेत ते फोकस केला पाहिजे. त्यानंतर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज बद्दल बोलायचं झालं तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सुद्धा पुणे शहरात खूप आहेत. जसं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची युनिव्हर्सिटी आता सध्या झालेली आहे, त्यानंतर इंदिरा युनिव्हर्सिटी आहे, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी आहे, त्यानंतर मित्रांनो MIT, टिळक, भारती, नंबर ऑफ युनिव्हर्सिटीज आर देअर. इथे सुद्धा तुम्ही ऑप्शन्स एक्सप्लोर करू शकता, पण अडचण एकच आहे, यांची फीस खूप जास्त असते प्रमाणात. त्यानंतर विद्यार्थी मित्र हो, जो इथे शेड्यूल असतो तोही जरा वेगळ्याच पद्धतीने इथे हँडल केलं जातं. प्रॅक्टिकल्स असतील, एक्झाम्स असतील, तर विचारपूर्वक इथे निर्णय घ्यायचा आहे. कुठलीही काउन्सिलिंगची गरज असेल NAG अकॅडमीला आपण संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्र, चांगलं कॉलेज शोधायचं कसं हे खूप महत्वाचं आहे, नाही का. आपल्याला त्याचा विचार केलाच पाहिजे. तर बऱ्याच त्याच्यासाठी पॉइंट्स आहेत. पहिला, ट्युशन अँड टोटल कॉस्ट, म्हणजे ट्युशन फी किती असेल, इन शॉर्ट बाकी सगळी मिळून किती कॉस्ट जाणार असेल, अॅन्युअल फीस, ॲडिशनल चार्जेस अँड स्कॉलरशिप अवेलेबिलिटी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण भाई पैसा है तो सब काम होगा. तर आपली फायनान्शियल कंडिशन बघून खूप प्री प्लॅन चांगल्या पद्धतीने इथे केलं पाहिजे. म्हणजे एका कॉलेजमध्ये 1.5 लाख रुपये फी आणि एका कॉलेजमध्ये 30,000. विचार करा,
की एक जे आहे ते 3 म्हणजे 30,000 90,000 डिग्री होणार आहे, इकडे 4.5 लाख रुपये लागणार आहेत. मग त्या 4.5 लाख रुपये भरून त्या कॉलेजमध्ये खरंच माझा तसा फायदा होणार आहे का, त्याचाही विचार इथे केला पाहिजे. विद्यार्थी मित्र, प्लेसमेंट रेकॉर्ड याचाही विचार थोडा केला पाहिजे की नाही. जर प्लेसमेंट मला मिळणार आहे का नाही मिळणार आहे, समजा 4.5 लाख रुपये भरले आणि तिथे प्लेसमेंट पण नाही, मग काय फायद्याचं, त्याचा विचार केला पाहिजे. प्लेसमेंट सेल तिथे आहे नाही आहे. तिसरं मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चर खूप गरजेचं आहे. आपण जनरली रिसेप्शन ऑफिसमध्ये जातो आणि तेवढ्यावरच बघून बाहेर निघतो. नाही, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं असेल, निदान तिथल्या मुलांशी बोला, समजून घ्या. सो ॲज अ NHG अकॅडमी गेल्या 18 ते 19 वर्षापासून आम्ही BSc कम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना कोचिंग देत आलेलो आहोत. पुणे शहरातल्या नाशिक, नगर नामांकित कॉलेजचे विद्यार्थी आमच्याकडे असतात. दरवर्षी आम्ही यांच्याशी बोलतो. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स आमच्या समोर असतो. विद्यार्थी मित्र, एक लक्षात ठेवा, निर्णय हा योग्यरित्या घेतला पाहिजे. पुन्हा सांगतोय, काही कन्फ्युजन असेल, खाली गुगल फॉर्म आहे, तुमचं जे काही इंटेन्शन आहे ऍडमिशनचं ऍड ऑन करा, नक्कीच आमची टीम तुम्हाला मदत करेल. विद्यार्थी मित्र, बऱ्याचशा गोष्टी आहेत. क्लासरूम कसे आहेत, लॅब आहे की नाही आहे, प्रॅक्टिकल होतात की नाही होतात, बरेचसे प्रश्न आहे, डोळ्यांनी बघा, हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, फॅकल्टी क्वालिटी विचारा ना, काय अडचण काय, कोण आहे फॅकल्टी, कसे शिकवणार आहेत, यंग आहे, नवीन आहे, काय आहे, हे विचारलं पाहिजे. इंडस्ट्री एक्सपोजर बघा, की कॉलेज कुठल्या इव्हेंट्समध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी पाठवते का, किंवा तिथे कुठल्या कुठल्या पद्धतीने इव्हेंट्स घेतले जातात, इंडस्ट्री एक्सपोजर त्यांचा काय, याचाही विचार केला पाहिजे. इंटर्नशिपसाठी कॉलेज सपोर्ट करते का, काही त्यांचे ॲफिलिएटेड काही कंपन्यांबरोबर करार आहेत का, त्याचं जनरली काही ड्युरेशन वगैरे ते आधीच प्री प्लॅन्ड आहे का. प्लेसमेंट असिस्टन्स याला आपण म्हणूया. पण इंटर्नशिपसाठी जर कॉलेजने प्रयत्न नाही केला, मित्रा, इथे समजून घ्या की तुम्हाला बऱ्याच वेळी इंटर्नशिप मिळत नाही. कॉलेजमध्ये कसं तरी टाइमपास करून प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आणि वेळ काढून न्यायची ही परिस्थिती येते. त्यानंतर ॲफिलिएशन अँड रेकग्निशन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा कॉलेजेसचे मोठ्या मोठ्या कंपनीशी करार झालेले असतात, IBMC, TCSC, तर तसं कुठलं एक्सलन्स सेंटर त्यांच्याकडे आहे का, या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर तिथे आहे की नाही आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करता, निर्णय घ्यायला मदत होते. फक्त ते टॉप कॉलेज आहे आणि मी जाऊन तिथे ऍडमिशन घेतो, हा हव्यास काही कामाचा नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर थोडक्यात इथे जर तुम्ही कन्फ्यूज असाल तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की नक्कीच NHG अकॅडमीची मदत तुम्हाला होणार आहे. पर्सनलाइज कुठेतरी आम्ही तुम्हाला गायडन्स करू शकतो, कुठल्या कॉलेजला प्रवेश घ्या. विद्यार्थी मित्रांनो, कंप्लीट ऍडमिशन प्रोसेसचा सपोर्ट आपण तुम्हाला देऊ शकतो. तुमचं जे मेरिट आहे त्याच्या अकॉर्डिंगली कुठल्या कॉलेजला तुम्ही प्रवेश घेतला पाहिजे आणि डेफिनेटली पुढचं करिअर तुम्ही कसं सेट करू शकता, BCS बरोबर पॅरलली काय केलं पाहिजे, आता कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा विचार केला पाहिजे, AIचा विचार केला पाहिजे, डेटा सायन्सचा, सायबर सिक्युरिटीचा, एक्झॅक्टली काय तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे, हे सगळं काउन्सिलिंग तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर होऊ शकतं. पुणे शहरामध्ये BSc कम्प्युटर सायन्स म्हटलं म्हणजे मी गर्वाने सांगतो विद्यार्थी मित्र हो, नाव एकच, NHG अकॅडमी. प्रत्येक कॉलेजची मुलं जी आहेत, नंबर ऑफ स्टुडंट गेल्या 17-18 वर्षामध्ये इथून BSc कम्प्युटर सायन्स कंप्लीट करून चांगल्या ठिकाणी पोहोचलेली आहेत. तर तो अनुभव आमच्या पाठीशी आहे, त्याची मदत नक्कीच तुम्हाला होणार आहे. कारण फक्त BCS करून थांबता येत नाही, त्याच्यासोबत काय काय केलं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन कोणतं करायचं आहे, खूप काही गोष्टी इथे असणार आहे. आणि लवकरच आम्ही याच्यावर वेबिनार लाईव्ह घेऊन येणार आहोत. तर जो गुगल फॉर्म आहे तो तुम्ही फिल करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते मेसेजेस पोहोचतील आणि जे काही सोशल मीडिया हँडल्स आहेत, इंस्टाग्राम असेल किंवा अदर प्लॅटफॉर्म असतील, त्याच्या कनेक्टेड राहा. तर विद्यार्थी मित्र, जनरली ही प्रोसेस किती लांबणार आहे, तर ऍडमिशन टाइमलाईन आणि इम्पॉर्टंट डेट्स काय असणार आहे, मार्च ते एप्रिल हा जनरली ऍडमिशन नोटीस वगैरे येतात. तर मोस्टली आता मे महिना चालू आहे, 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, आत्ताचाच हा पिरियड आहे आणि आता ह्या नोटीसच्या पुढे आपण आलेलो आहोत. तर सध्या ऍप्लिकेशन सबमिशन पिरियड इथे स्टार्ट झाला. सुरुवात मार्च एप्रिलने ते करतात की यस आता प्रोसिजर सुरू आहे, पण ऍक्च्युअल आता आपण इथे आहोत. तर मे, काही कॉलेज जून पर्यंत. तर जनरली तुमच्याकडनं इथे ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची असते. इथे सेम जून जुलैमध्येच ह्याच दरम्यान तुमचे कट ऑफ वगैरे अनाऊन्स होतात. पण यावर्षी 12वीचा रिझल्ट खूप लवकर लागला आणि विद्यार्थी मित्रो, मे जून मध्येच ही जी प्रोसेस आहे, थर्ड टप्पा, तिसरा टप्पा हाही जवळपास कंप्लीट होऊन जाणार आहे. पण
इंजिनिअरिंगला काय होतं, काही मुलं इंजिनिअरिंग ट्रायच करत राहतात. आता सेकंड अटेम्प्ट सुद्धा आहे, मग सेकंड अटेम्प्ट देतील, त्यानंतर ते विचार करतील की चला आता आपण नंतर प्लॅन करू. तर विद्यार्थी मित्र, माझं म्हणणं एकच आहे, तुम्ही इंजिनिअरिंग पहिलं ऑप्शन इंजिनिअरिंग ठेवा. जर टॉप कॉलेज मिळत असेल तर इंजिनिअरिंगच केलं पाहिजे. पण जर इंजिनिअरिंगला तुम्ही पर्याय ठेवत असाल तर बीएससी कम्प्युटर सायन्स हा खूप सुंदर असा कोर्स आहे, किंवा याच्या व्यतिरिक्तही बीएससी सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स यांचेही पर्याय आहेत. पण ते नेमके कोणी करावे, कधी करावे हे समजून घेणं तेवढं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, त्यानंतर जुलै ऑगस्ट मध्ये नॉर्मली तुमचे हे कॉलेजेस वगैरे स्टार्ट होतात. तर जनरली एनएसजी अकॅडमी काय तुम्हाला हेल्प करते तेही मी तुम्हाला क्लिअर करतो. करियर अपॉर्च्युनिटीज आर व्हेरी कॉमन. करियर अपॉर्च्युनिटीज सॉफ्टवेअर डेव्हलपर असाल, वेब ऍप्लिकेशन डेव्हलपर, डेटा अनालिटिक्स, क्लाउड सोल्युशन, सायबर सिक्युरिटीमध्ये आपण करियर करू शकता. खूप इथे ऑप्शन आहेत. एक समजून घ्या, बीएससी कम्प्युटर सायन्स म्हणजे प्युअर सायन्स आणि इंजिनिअरिंग म्हणजे अप्लाइड सायन्स. देर आर टू डिफरंट ऍस्पेक्ट्स. विद्यार्थी मित्र, एक समजून घ्यायची गरज आहे ते की बीएससी कम्प्युटर सायन्स केल्यानंतर तुम्हाला जे अपॉर्च्युनिटीज असतात त्या कोर डोमेन मध्ये मिळत असतात, आणि ह्यानंतर जेव्हा तुम्ही पीजी करता, डेफिनेटली ते पीजी नेमकं कुठल्या क्षेत्रात करायचं या सगळ्यांसाठी तुम्हाला कुठे ना कुठे काउन्सिलिंगची गरज असते. थोडक्यात विद्यार्थी मित्र, लवकरात लवकर आपल्याला आता ही प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. एनएसजी अकॅडमीमध्ये सुद्धा ऍडमिशन्स सुरू झालेले आहेत. फर्स्ट इयरची जी मुलं आहेत त्यांचं काउन्सिलिंगही सुरू झालेलं आहे, आणि जे सब्जेक्टचं कोचिंग आहे तुमच्या अकॅडमिकचं तेही आम्ही स्टार्ट केलेलं आहे. फायनली मित्रांनो, कॉलेज कुठलंही असो, क्लास तुम्हाला एकच करायचा आहे, एनएसजी अकॅडमी. नक्कीच आमची मदत तुम्हाला इथे होणार आहे. तर विद्यार्थी मित्र, लवकरात लवकर आपल्याला ऍडमिशन प्रोसेस आता कंप्लीट केली पाहिजे. काही अडचण असेल, गुगल फॉर्म फिल करा. वेबिनारमध्ये मी लवकरात लवकर आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. बाय बाय.